विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत नवीन शैक्षणिक धोरणानुसार BA प्रथम वर्षातील द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमामध्ये राज्यशास्त्र हा विषय अभ्यासत असताना या द्वितीय सत्रातील अभ्यासक्रमात भारतीय संविधान आणि शासन असा हा पेपर ठेवण्यात आलेला आहे. या पेपरमध्ये खऱ्या अर्थाने मागच्या तासिकेमध्ये आपण भारतीय संविधानाची, संविधान निर्मितीची जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे त्याचा विचार करत होतो. त्या विचारामध्ये आपण भारतामध्ये ज्या सभ्य मानवाने प्रवेश केलेला होता, या सभ्य मानवाने एक सभ्य संस्कृती निर्माण करत होते. या सभ्य संस्कृतीवरती जी सामाजिक समुदायाची संहिता होती, ती संहिता कशा पद्धतीने रुजू होती याचा विचार मागच्या तासिकेमध्ये करत होतो. आणि जेव्हा या अखंड भारताचा विचार आपण करत आहोत, हा विचार करत असताना भारत हा ज्या पद्धतीने ग्रीक संस्कृती असेल, युरोपीय संस्कृती असेल, या संस्कृतीप्रमाणेच भारताची संस्कृतीसुद्धा एक महत्त्वाची संस्कृती म्हणून राजकीय अभ्यासामध्ये महत्त्वाची मानली जाते. या अभ्यासक्रमामध्ये जेव्हा राजकीय बाजू अभ्यासतो तर ती फक्त राजकीयच बाजू अभ्यासून विद्यार्थ्यांना ती उपयोगी पडणार नाही, तर त्यासोबत त्या ऐतिहासिक काळातील मानवी जीवन, मानवी व्यवहार, मानवी वर्तणूक, मानवाने कशा पद्धतीने आपले जीवनमान जगले, या सर्व बाबींचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. भारताने ज्या ऋग्वेदामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे 4 आश्रम सांगितलेले आहेत, त्या 4 आश्रमाप्रमाणेच समाजाचे 4 वर्णसुद्धा निर्माण झालेले आहेत. वैदिक काळामध्ये मनुष्य ज्या पद्धतीने विकास करत होता, मनुष्य ज्या पद्धतीने काम करत होता, त्याच मनुष्यावर उत्तर वैदिक काळामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ज्यामध्ये वैदिक काळामध्ये कोणत्याही वर्णातील, कोणत्याही वर्गातील मनुष्य कोणत्याही वर्णाचा आणि कोणत्याही वर्गाचा तो व्यवसाय करत होता. परंतु जेव्हा तो उत्तर वैदिक काळात प्रवेश करतो तेव्हा त्या संहितेचा, मानवाने निर्माण केलेल्या संहितेचा दुरुपयोग होण्यास सुरुवात झाली. या दुरुपयोगातून समाजामध्ये विध्वंसकता वाढली, समाजामध्ये अन्याय वाढले, समाजामध्ये अत्याचार वाढले. यालाच फेस करण्यासाठी भारतामध्ये नवीन तत्वांचा उदय झाला, ते म्हणजेच बुद्ध तत्त्वज्ञान, जैन तत्त्वज्ञान. या दोन्ही तत्त्वज्ञानाने एक प्रकारे मानवास संघ कसं करून राहावं, जीवन कसं जगावं आणि हे जीवन जगत असताना ज्या पद्धतीने मनुष्य वागतो, तर त्या मनुष्याला एक प्रकारे कोणताही भेद न करता, मग तो स्त्री असेल, पुरुष असेल, हा भेद न करता, वर्गाचा भेद न करता, वर्णाचा भेद न करता एकत्रित जीवन जगणं किती गरजेचं आहे, अशी तत्त्वप्रणाली
भारतामध्ये निर्माण झाली. या तत्त्वप्रणालीचा प्रभाव संपूर्ण आशिया खंडावर झाला आणि या तत्त्वांचा प्रसार आणि प्रचार सम्राट अशोकाने केला. परंतु काही शतकानंतरच शंग हे घराणं भारतामध्ये निर्माण होतं. या शंग घराण्याने जी संहिता आहे ती संहिता पूर्णतः बदलवतं आणि बदलवल्यानंतर यामध्ये खऱ्या अर्थाने जो समुदाय आहे ज्याच्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या समुदायासोबतच आणि सर्वात महत्त्वाचे 2 समुदाय ज्या समुदायावर सर्वात मोठा अन्याय आणि अत्याचार निर्माण करण्याचं काम केलं ते म्हणजेच या देशातील अस्पृश्य आणि महिला. या पुष्यमित्राने मनुस्मृती लिहिली आणि या मनुस्मृतीचा प्रभाव हा संपूर्ण देशी राज्य निर्माण होईपर्यंत या समुदायावर वर्चस्व गाजवले. हा अन्याय आणि अत्याचार खऱ्या अर्थाने त्या संहितेनुसारच चालत होता. या संहितेनुसार चालत असताना या देशामध्ये अनेक परकीय देश भारतावर आक्रमण केले, स्थायिक झाले आणि इथे स्थायिक झाल्यानंतर त्या परकीय देशामध्ये एक सर्वात महत्त्वाचा समुदाय जो मुस्लिम समुदाय जो बाहेरून आला, परंतु त्यांनी या देशावर राज्य करत असताना या देशातील जी संहिता आहे त्या संहितेपेक्षा व्यक्तीला एक वेगळा न्याय देण्याचा प्रयत्न केला. इथल्या समुदायावरती त्यांनी राज्य करण्याचा प्रयत्न केला. या समुदायाचा ज्या समुदायावर अन्याय अत्याचार होत होता तो अन्याय अत्याचार होणारा वर्ग त्या समुदायाकडे आकर्षित होऊ लागला. या समुदायातील जे लोक होते या विचारांचं समर्थन करण्याचं मुख्य कारण म्हणजे या समुदायातील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4ही वर्णातील लोकांची सामाजिक परिस्थिती, धार्मिक परिस्थिती, सांस्कृतिक परिस्थिती, शैक्षणिक परिस्थिती या प्रत्येक परिस्थितीचा जर विचार केला तर प्रत्येक समुदायावरती अन्याय आणि अत्याचार करणारा एक सर्वात मोठा असा वर्ग होता आणि या वर्गातूनच समाजामध्ये जी आर्थिक स्थिती, आर्थिक व्यवहार चालायचे त्या व्यवहारावरती संपूर्ण नियंत्रण या ब्राह्मण समुदायाचं होतं. आणि त्यामुळे मग या देशातील शेतकरी असेल, या देशातील कष्टकरी वर्ग असेल, या देशातील क्षुद्र वर्ग असेल, या देशातील क्षत्रिय वर्ग असेल, या प्रत्येक वर्गाला एक प्रकारे त्या संहितेचं पालन करूनच जीवन जगावं लागत होतं. हे अन्याय एक प्रकारे मानवीय कत्तल, मानवीय हिंसा, मानवीय अविश्वास या विचारातून सुद्धा हा समुदाय जीवन जगत होता. परंतु या देशी राज्यावर अतिक्रमण करणाऱ्या देशामध्ये ज्याप्रमाणे इस्लामिक असतील त्याचप्रमाणे पोर्तुगीज आहेत, फ्रेंच आहेत, डच आहेत, इंग्रज आहेत, या प्रत्येकाने आपलं शासन निर्माण करण्याचा प्रयत्न केला, व्यापार निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नातूनच सर्वात यशस्वी आणि चांगलं प्रशासन करणाऱ्या परकीय देशामध्ये जरी त्यांच्यामध्ये अन्याय असेल, अत्याचार असेल, हिंसा असेल तरीसुद्धा सामाजिक विषमता दूर करण्यामध्ये ब्रिटिश यांचं योगदान भारतामध्ये अनन्यसाधारण असं आहे. कधीकधी असं मानावं लागतं. विद्यार्थ्यांनो, ब्रिटिश हे भारतामध्ये आले. 1600मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करून त्यांनी भारतामध्ये व्यावसायिक व्यापार हा दृष्टिकोन समोर ठेवून भारतावर
एक प्रकारे व्यापाराचे ऋणानुबंध निर्माण करण्याचा त्यांनी प्रथमतः प्रयत्न केला. या प्रयत्नासोबतच त्यांनी या देशामध्ये राजकीय वर्चस्व निर्माण करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. यांनी या देशामध्ये सुरुवातीला व्यापार करत करत कधी ती शासनकर्ती जमात झाली हे आपणला सांगता येणार नाही. परंतु त्यांनी या देशामध्ये जे कायदे होते ते कायदे देशी राज्यापेक्षा ब्रिटिश भारतातील कायदे कसे चांगले आहेत हे जनतेला पटवून देण्यासाठी त्यांनी काम केले आणि जनतेला ब्रिटिश कायदे आवडू लागले. ब्रिटिश कायदे आवडत असताना जनता ही भारतातील इथल्या व्यवस्थेविरुद्ध उठाव करून बंड करून काही समुदाय ब्रिटिशांना मदत करू लागला. ब्रिटिश भारतामध्ये राज्य करत असताना व्यवसाय करत असताना त्यांना इथे खऱ्या अर्थाने अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाण्याची बिलकुल इच्छा नव्हती. परंतु इथे जे शासन चालवायचं होतं, इथे जे प्रशासन चालवायचं होतं, या शासन आणि प्रशासनामध्ये जनताही महत्त्वाची होती आणि या जनतेला साक्षर करणं महत्त्वाचं होतं. आणि म्हणून हजारो वर्षापासून या देशामध्ये जो असुशिक्षित, जो ज्ञानापासून वंचित वर्ग होता, त्या वंचित वर्गाला ज्ञानाचे द्वार खऱ्या अर्थाने इंग्रजांनी खुले केली आणि या इंग्रजांच्या निर्णयाने भारतातील अनेक व्यक्ती शिक्षणासाठी बाहेर पडू लागले. याच्यामध्ये प्रथमतः बंगालमधील राजाराम मोहन राय त्यांनी पाश्चात्य देशामध्ये गेले. पाश्चात्य देशामध्ये गेल्यानंतर तिथली समाजव्यवस्था, तिथली धर्मव्यवस्था यांचं अध्ययन केले. अध्ययन केल्यानंतर त्या अध्ययनातून त्यांच्या निदर्शनास आले की भारतात आणि परकीय देशात काय फरक आहे. यांच्याप्रमाणेच अनेक व्यक्ती गेले. शेकडो युवक भारतातील परकीय देशामध्ये गेले आणि गेल्यानंतर तिथल्या व्यवस्थेचा प्रभाव त्यांच्या मनावर पडला आणि त्यांनी या देशामध्ये परिवर्तनाची लाट सुरुवात केली. त्यामुळेच त्यांनी 1829 ब्राह्मो समाजाची स्थापना केली. ब्राह्मो समाजातून सामाजिक परिवर्तन घडवण्यास त्यांनी सुरुवात केली. ज्या पद्धतीने ब्राह्मो समाज झाला त्याच पद्धतीने परमहंस सभा भारतामध्ये निर्माण झाली. या परमहंस सभासारखीच आणखी एक महत्त्वाची सभा भारतामध्ये उदयास आली, ते म्हणजेच सत्यशोधक समाज. या तिन्ही चळवळी खऱ्या अर्थाने समाज परिवर्तनासाठी, सामाजिक उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या चळवळी होत्या आणि या चळवळीतून खऱ्या अर्थाने ब्रिटिश शासनाला जे चांगले दिवस मिळाले हे खरे या चळवळीतून मिळालेले आहेत. म्हणून पहिल्यांदा भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघत असताना या ऐतिहासिक आढावाचा अभ्यास केल्याशिवाय भारतीय राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक आदी संस्कृतीचा अभ्यास करणं अशक्य आहे. म्हणून संविधान आणि शासन बघण्या अगोदर भारतातील संविधानाची जी रूढी प्रथा होती त्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे या प्रत्येक घटकाचा विचार थोडक्यात आपण बघूया. धन्यवाद.